नमस्कार मित्रांनो. माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत तूळ राशीचा जानेवारी 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. कसे असतील ग्रहयोग, कसे असतील ग्रहांची राशांतर आणि तुमच्या राशीवर कशा प्रकारे प्रभाव करणार आहेत, कोणते निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत, कोणते निर्णय तुम्हाला टाळायचे आहेत. तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र आहे की जे की सर्वात जास्त प्रभावित होणार आहे, सर्व संदर्भातले खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या 12 राशी आहेत, या सर्व 12 राशींचं जानेवारी 2024 करताचं राशीफळ काय असेल या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत. आपण त्याचा आनंद जरूर घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत तूळ राशीबद्दल. सगळ्यात पहिल्यांदा आपण तुमच्या स्वास्थ्याबद्दल, मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य किंवा आरोग्य हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे शुक्र, जो की तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि दिनांक 19 तारखेनंतर हा जो शुक्र आहे तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. त्याचप्रमाणे तुमच्या द्वितीय स्थानामध्ये बुध सुद्धा आहे आणि तो दिनांक 2 तारखेनंतर तुमच्या तृतीयात येणार आहे. त्याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो षष्टेश आहे गुरु, जो की तुमच्या राशीकरता नंबर 1 चा अशुभ फलदायी ग्रह मानला जातो. साधारणतः आपण गुरुला अशुभ फलदायी ग्रह मानत नाही, परंतु वृषभ आणि तुळ राशीला हा नंबर 1 चा अशुभ फलदायी ग्रह आहे, कारण शुक्राचा अधिशत्रू समजलं जातं गुरुला. तर हा जो तुमचा षष्टेश गुरु आहे, हा षष्टेश गुरु तुमच्या सप्तम स्थानामध्ये भ्रमण करतोय आणि तो महत्वाचा म्हणजे आता मार्गी झालेला आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा जो अष्टमेश आहे तो सुद्धा शुक्र आहे. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला शारीरिक किंवा मानसिक आरोग्याच्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे त्रास अजिबात होणार नाही. त्याच्यामुळे काळजी करू नका. तशा प्रकारचा काहीही अनुभव तुम्हाला येणार नाही. अगदी बिनधास्त राहा. खास करून गेल्या 3-4 महिन्यामध्ये आरोग्याच्या संदर्भातले त्रास तुम्ही अनुभवलेले असतील. मग ते कामकाजाच्या संदर्भात असतील, स्ट्रेस, टेन्शनच्या संदर्भात असतील किंवा काही वेळेस थोडंसं फिजिकल ज्याला आपण म्हणतो, शारीरिक त्रासामधून सुद्धा तुम्ही गेलेले असतात. परंतु आता काळजी करू नका. जसं आत्ताच सांगितलं त्याप्रमाणे गुरु जो आहे तो मार्गस्थ झालेला आहे. त्याच्यामुळे चिंता करण्याची काहीही आवश्यकता नाही. फक्त एक गोष्ट आहे, या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. तुमची तराशी तशी पण म्हटली तर ॲक्टिव्ह आहे, मेहनती आहे, सखोल विचार करणारी आहे, दूरदृष्टी तुमच्या राशीमध्ये भरपूर आहे, डिसिप्लिन आहे, थोडंसं लॅविश लाईफस्टाईल जगणारी आहे. तर तिथे थोडंसं लक्ष द्या. तुमचे खर्च जास्त होणार नाही, या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं महत्त्वाचं राहील. मात्र हा जो संपूर्ण महिना बऱ्याच प्रमाणात तुमचा ॲक्टिव्ह जाणार आहे. याचप्रमाणे आता आपण चर्चा करणार आहोत तुमचं फायनान्शियल स्टेटस किंवा आर्थिक स्थैर्य नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो धनेश आहे मंगळ, जो की तुमच्या तृतीय स्थानामध्येच भ्रमण करणार आहे. खूप चांगली गोष्ट आहे. त्याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे शनी, जो की स्वतःच्या राशीमध्ये भ्रमण करणार आहे. आणि शनीबद्दल सांगायचं झालं तर तसं आपण पाहतो की शनी जो ग्रह मानतो की पापग्रह आहे किंवा वाईट आहे, अशुभ ग्रह आहे, परंतु तुमच्या राशीसाठी गणित पूर्ण उलट आहे. तुमच्या राशीचा चतुर्थेश आणि पंचमेश म्हणजेच महत्वाच्या केंद्र कोणाचा स्थानांचा अधिपती म्हणून शनी जो आहे, हा शनी राजयोगकारक होतो आणि शनीची प्लेसमेंट आहे तुमच्या राशीकरता अतिशय महत्वाची आहे. जसं की या महिन्यामध्ये किंवा या संपूर्ण वर्षामध्ये हा जो शनी आहे तुमच्या पंचम स्थानामध्येच राहणार आहे आणि तो मार्गस्थ सुद्धा झालेला आहे. एकटा हा ग्रह तुमच्या संपूर्ण राशीला तरुण नेणार आहे. त्याच्यामुळे काळजी करू नका. स्वतःच्या राशीमध्ये पंचम भावामध्ये आणि तो सुद्धा राजयोगकारक ग्रह शनीसारखा तुम्हाला निश्चित याचे फायदे तुम्हाला चांगल्या प्रकारचे मिळणार आहे. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर आर्थिक संदर्भात तशी काही काळजी करू नका. आर्थिक बाबतीमध्ये तुम्हाला गेल्या साधारण 2-3 महिन्यामध्ये जसे चांगले अनुभव आले, तसेच ह्या महिन्यामध्ये सुद्धा येणार आहे. तुमचा जो कॉन्फिडन्स आहे, एनर्जी लेव्हल आहे, ती खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. त्यामुळे काळजी करू नका. जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल आणि लाँग रनमध्ये जर का तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल, तर त्या संदर्भातले काही चांगले इनपुट तुम्हाला या महिन्यामध्ये निश्चित मिळतील. त्याच्यामुळे काळजी करण्याची अजिबात आवश्यकता नाही. आर्थिक स्थैर्य तुमचं नक्की सुव्यवस्थित अशा प्रकारचं राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमचं गृहसौख्य नेमकं कशा प्रकारचं असेल. तर साधारणतः तुमच्या राशीचा जो चतुर्थेश हा सुद्धा शनी आहे, पंचमात भ्रमण करतोय, मार्गी झालेला आहे. काळजी करू नका. घरात जे वातावरण ते अतिशय चांगलं राहील. त्याच्यामुळे स्ट्रेस टेन्शन घेण्याची अजिबात आवश्यकता नाही. अगदी व्यवस्थित राहील. त्याच्यामुळे ते जसं स्मूथ चाललेलं होतं गेल्या महिन्यामध्ये तशाच प्रकारचं स्मूथ चालेल. तुमच्या घरातल्या ज्या मोठ्या व्यक्ती असेल त्यांच्याबरोबर जे तुमचं इंटरॅक्शन असेल ते सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं दिसून येईल. यानंतर आपण चर्चा करणार आहोत लव्ह लाईफ बद्दल किंवा ज्याला आपण रिलेशनशिप म्हणतो. रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये सुद्धा अजिबात काळजी करू नका. रिलेशनशिप अतिशय स्मूथपणे चालेल. काहीही प्रॉब्लेम येणार नाही. उलटपक्षी जर का तुम्हाला नवीन रिलेशनशिप बनवायची असेल, तरी सुद्धा हा जो कालावधी आहे, कालावधी खूपच चांगला राहील. त्याच्यामुळे त्याच्या संदर्भात काळजी करू नका. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत, त्यांनी सुद्धा चिंता करण्याची अजिबात आवश्यकता नाही. संपूर्ण जो हा महिना आहे, अतिशय चांगल्या प्रकारे जाईल. खास करून गुरु जो की तुमच्या सप्तमात भ्रमण करतोय, त्याची सप्तम दृष्टी तुमच्या राशीवरती आहे. त्याच्यामुळे आरोग्याच्या संदर्भामध्ये किंवा खास करून गर्भवती महिलांच्या संदर्भात काहीही त्रास होणार नाही. तुमचं मानसिक, शारीरिक आरोग्य खूपच चांगल्या प्रकारचं दिसून येईल. जो विद्यार्थी वर्ग आहेत,
त्यांच्यासाठी सुद्धा नशिबाची साथ मिळणं हा प्रकार झाला. परंतु केव्हा? ज्यावेळेस तुम्ही प्रयत्नवादी असाल तेव्हा. म्हणजे प्रयत्न केल्यानंतर जी काही थोडीशी बाजू राहते नशिबाची, ती नशिबाची बाजू या शनीमार्फत भरून काढली जाते. त्याच्यामुळे जो विद्यार्थी वर्ग आहे, त्यांनी सुद्धा काळजी करण्याची आवश्यकता अजिबात नाही. यानंतर आपण चर्चा करणार आहोत विवाह सुखाबद्दल. तर साधारणतः तुमच्या राशीकरता सगळ्यात महत्त्वाचा कारक ग्रह विवाह सुखासाठी आहे मंगळ, जो की तुमचा सप्तमेश आहे, धनेश आहे आणि आता तो तृतीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. खूपच चांगल्या प्रकारची गोष्ट आहे. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. तुमच्या दोघांमध्ये जी हार्मनी आहे, ती सुद्धा खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा तुमचा या महिन्यामध्ये संभवतोय आणि खास करून तुमच्या सप्तम स्थानामध्ये गुरु आहेत. हा गुरु खास करून ज्या काही विवाहत्सुक मंडळी आहेत, त्यांच्यासाठी किंवा तरुण-तरुणी आहेत, त्यांच्यासाठी हा जो एक गुरुचं भ्रमण आहे सप्तमातून, जो की आता मार्गी झालेला आहे, खूपच चांगल्या प्रकारचं दिसून येईल. विवाह जुळणं, विवाह फायनलाईज होणं, एंगेजमेंट आपण साखरपुडा म्हणतो, हे होणं, त्याचप्रमाणे प्रत्यक्ष विवाह होणं, याकरता सुद्धा हा जो कालावधी आहे, कालावधी खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. त्याच्यामुळे काळजी करू नका. विवाह सौख्य खूप चांगल्या प्रकारचं दिसून येईल. यानंतर आपण चर्चा करणार आहोत कामकाजाबद्दल किंवा करिअरबद्दल. करिअर सुद्धा तुमचं अतिशय व्यवस्थित राहील. करिअरच्या बाबतीत सांगायचं झालं तर जर का तुम्हाला नवीन काही चेंजेस करायचे असतील, म्हणजे असलेली नोकरी बदलायची असेल किंवा नोकरीमध्ये काय, तर त्या संदर्भामध्ये काही चांगल्या अपॉर्च्युनिटी किंवा संधी तुम्हाला या महिन्यापासून सुरुवात होणार आहे. अगदी काळजी करू नका. याच्या आधी साधारण 4-1 महिने तेवढेसे व्यवस्थित गेले नव्हते. साधारण तुम्ही तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी तुम्हाला वाटलं की आपण जास्त काम करून घेतलं जात आहे किंवा आपल्या मनाजोगतं काम होत नाहीये. काळजी करू नका. ह्या महिन्यापासून तुम्हाला त्याचे खूपच चांगले अनुभव यायला लागतील. त्याचप्रमाणे ज्या जॉबलेस आहेत व्यक्ती, त्यांना सुद्धा जॉब वगैरे मिळू शकेल. तर काळजी करण्याची आवश्यकता नाही. तुमचं जे कार्यक्षेत्र आहे ते खूप चांगल्या प्रकारचे आहे. जर संपूर्णपणे विचार करायचा झाला, तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहणार आहात. त्याच्यामुळे काळजी करू नका. जी काही छोटी-मोठी कामं गेल्या 3-4 महिन्यामध्ये थांबलेली होती, ती पूर्णत्वाला जातील. आरोग्याच्या संदर्भातले जे त्रास असतील त्याच्यातून सुद्धा तुम्ही बाहेर पडाल. तर काळजी करण्याची आवश्यकता नाही. गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्यासाठी खूपच फेव्हरेबल होणार आहेत. यानंतर आपण चर्चा करणार आहोत ग्रहयोगांबद्दल. ग्रहयोगांचे परिणाम नेमके कशा प्रकारचे असेल? तर साधारणतः दिनांक 1 तारखेला शनी आणि शुक्राचा केंद्रयोग होणार आहे. शनी जो की तुमच्या पंचम स्थानामध्ये भ्रमण करतो आणि जो शुक्र तुमच्या द्वितीयात भ्रमण करतोय, दोघांचा केंद्रयोग होणार आहे. थोडंसं तुमच्या खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. तुमची जी रास आहे लॅविश लाईफस्टाईल जगणारी रास आहे. ऊंचे लोक, ऊंची पसंत ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारची आहे. तर इथेच थोडंसं म्हणजे तुम्हाला इन्कम सुद्धा चांगले मिळेल, इन्व्हेस्टमेंट सुद्धा तुमची चांगली राहील. परंतु कधी-कधी आपण थोडंसं मग त्या गोष्टीवर थोडंसं डोळेझाक करतो खर्चाच्या संदर्भात. तर अनावश्यक, अनपेक्षित खर्च होणार नाहीत याकडे थोडंसं लक्ष द्या. त्याचप्रमाणे दिनांक 2 तारखेला नेपच्यून आणि बुधाचा केंद्रयोग सुद्धा होणार आहे. नेपच्यून जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आणि जो बुध तुमच्या तृतीयात भ्रमण करणार. दोघांचा त्रिकोणी योग होणार आहे. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस या संदर्भात थोडंसं सतर्क राहणं गरजेचं राहील. या दरम्यान तुमचं फिरणं वगैरे जास्त राहील. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 9 तारखेला हर्षल आणि रवीचा सुद्धा त्रिकोणी योग होणार आहे. हर्षल जो की तुमच्या सप्तमात भ्रमण करतो आणि जो रवी तुमच्या तृतीयात भ्रमण करतो. दोघांचा त्रिकोणी योग होणार आहे. अतिशय उत्तम अशा प्रकारचा योग आहे. बऱ्याच प्रमाणात तुम्ही ॲक्टिव्ह राहाल. खास करून वैवाहिक जोडीदारावर सुद्धा बाहेर फिरायला जाण्याचा योग ते तर आहेच. परंतु तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण काही घटना, घडामोडी, त्याचप्रमाणे मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कमच्या काही संधी तुम्हाला सुद्धा या दरम्यान मिळू शकतील. तर रवी हर्षाचा त्रिकोणी तुमच्यासाठी शुभफल ठरेल. तुमची कार्यक्षमता जबरदस्त दिसून येईल आणि जबरदस्त तुमच्या कामाचा जो वेग आहे तो दांडगा दिसून येईल. याचप्रमाणे दिनांक 10 तारखेला शनी आणि मंगळाचा लाभ योग सुद्धा होणार आहे. मंगळ जो की तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतो, जो शनी तुमच्या पंचमात भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोणी योग होणार आहे. शुभफलदायी अशा प्रकारचा हा योग राहील. खास करून विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. महत्त्वाचं म्हणजे शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ या दरम्यान तुम्हाला निश्चित होतील. याचप्रमाणे दिनांक 12 तारखेला गुरु आणि मंगळाचा त्रिकोणी योग सुद्धा होणार आहे. मंगळ जो की तुमचा सप्तमेश आहे किंवा तुमचा धनेश आहे आणि जो गुरु तुमचा षष्ठेश आहे आणि तुमचा तृतीय, ह्या दोघांचा त्रिकोणी योग होणार आहे. तर वैवाहिक जोडीदाराबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. काही चांगले उत्तम लाभ सुद्धा तुम्हाला या दरम्यान संभवतात. याचप्रमाणे दिनांक 19 तारखेला गुरु आणि बुधाचा सुद्धा त्रिकोणी योग होणार आहे. आता हा जो गुरु बुधाचा त्रिकोणी योग आहे, हा शुभफलदायी राहील. गुरु जो की तुमचा षष्ठेश आहे किंवा तुमचा तृतीयेश आहे आणि बुध जो की तुमचा तृतीयेश आहे, तुमचा भाग्येश आहे किंवा व्ययेश आहे, दोघांचा त्रिकोणी योग होणार आहे. फिरणं वगैरे या दरम्यान जास्त होईल. गुरु बुधाचा जो त्रिकोण आहे या दरम्यान फिरणं वगैरे तुमचं जास्त होईल. त्याचप्रमाणे महत्त्वपूर्ण कागदोपत्री व्यवहार या दरम्यान तुम्ही हाती घेऊ शकता. अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. आणि याच दिवशी नेपच्यून आणि शुक्राचा सुद्धा केंद्रयोग होणार आहे, म्हणजे दिनांक 19 तारखेला. तर जो शुक्र तुमच्या तृतीयात भ्रमण करतोय आणि जो नेपच्यून तुमच्या षष्ठात भ्रमण करतोय,
दोघांचा त्रिकोणी योग होणार आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भातले छोटे-मोठे त्रास डोकं वर काढू शकतील. अर्थात त्याचे जे परिणाम असतात ते 1-2 दिवसापुरते असतात. त्याच्यामुळे त्याबद्दलचं खूपसं काही मनामध्ये लावून घेऊ नका. काही मोठे काही त्रास होणार नाही. याचप्रमाणे दिनांक 27 तारखेला मंगळ आणि बुधाची युती होणार आहे तुमच्या त्रिकोणात. आता ही जी युती आहे दोन्ही प्रकारे थोडंसं काम करेल. खास करून कागदोपत्री व्यवहाराच्या संदर्भात सतर्क राहणं गरजेचं आहे. कागदोपत्री व्यवहाराच्या संदर्भातले त्रास या दरम्यान होऊ शकतील. फिरणं वगैरे जास्त होईल. तर कागदोपत्री व्यवहार कोणाला कमिटमेंट प्रॉमिस या दरम्यान यासाठी थोडंसं स्वतःवरती लक्ष देणं गरजेचं राहील. थोडंसं अलर्ट राहा आणि होता जातंय किंवा ट्रस्टवरती राहू नका. थोडीशी तुमची जी रास आहे ट्रस्टवरती सुद्धा आहे. तर या दरम्यान थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे 28 तारीख थोडी स्पेशल राहील कारण 28 तारखेला बऱ्याचशा ग्रहांचे त्रिकोणी योग होत आहेत. जसं की 28 तारखेला हर्षल आणि बुधाचा त्रिकोणी योग होत आहे आणि गुरु आणि शुक्राचा सुद्धा त्रिकोणी योग होणार. हर्षल बुधाचा त्रिकोणी योग तुम्हाला काही चांगली चुणूकदार संकल्पना किंवा आयडियाज वगैरे दिसून येतील आणि त्या झटकन दिसून येतील. ज्याला आपण इंट्युशन सुद्धा असं म्हणतो. अचानक सुचलेल्या काही अशा काही संवेदना तुम्हाला जाणवतील त्याच्यात जरूर काम करा. आणि त्या भविष्याचा तुम्हाला त्या फायदेशीर म्हणजे ज्या काही तुम्हाला आयडियाज वगैरे या दरम्यान सुचतील, त्या तुमच्या भविष्यकालीन योजनेसाठी शुभफलदायी राहतील. त्याचप्रमाणे जे विवाहसुख मंडळी आहेत म्हणजेच तुळ राशीचे जे विवाहसुख मंडळी त्यांचा सुद्धा या संदर्भात काही विवाह फायनल होणं किंवा गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होणं, अपेक्षित स्थळं मिळणं किंवा प्रत्यक्ष विवाह होणं अशा प्रकारचे अनुभव या दरम्यान येऊ शकतील. शुक्र आणि शनीचा लाभयोग सुद्धा आहे दिनांक 28 तारखेला. तर काही चांगले लाभ होतील. खास करून जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तर अचानक काही लाभ होणं अशा प्रकारचा अनुभव येईल. याचप्रमाणे दिनांक 29 तारखेला मंगळ आणि हर्षलचा त्रिकोण योग सुद्धा होणार आहे. हर्षल जो की तुमच्या सप्तमात भ्रमण करतोय आणि जो मंगळ तुमच्या तृतीयात भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग होणार आहे. या दरम्यान तुमच्याबरोबर तुम्ही आणि तुमचे जे वैवाहिक जोडीदार आहे, हे बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. महत्त्वपूर्ण काही कामं सुद्धा तुमच्या हातून घडेल. काही संकल्पना सुद्धा सुचते. महत्त्वाचं म्हणजे तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. थोडंसं दमछाक करण्यासारखी गोष्ट आहे, परंतु फिरणं तुमचं या महिन्यात, या संपूर्ण महिन्यातच तुम्हाला जाणवेल की जास्त होत आहे. खास करून या संपूर्ण महिन्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल, तर त्रिकोण योग ज्याला आपण शुभयोग किंवा नवपंचम योग म्हणतो, हे जास्त आहेत आणि तुमच्या राशीकरता ते तृतीय आणि सप्तम स्थानामधून होणार आहे. त्याच्यामुळे काळजी करण्याची आवश्यकता नाही. गोष्टी खूपच तुम्हाला फेव्हर करणार आहेत आणि साधारण गेल्या 3-4 महिन्यांपासून ज्या काही रखडलेल्या गोष्टी होत्या, त्या आता मार्गी लागतील. त्याच्यामुळे तयार राहा. या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला याचे चांगले आउटपुट निश्चित मिळणार आहेत. त्याचप्रमाणे या महिन्याची जी अमावास्या आहे, ती तुमच्या चतुर्थात होणार आहे. तर घरातल्या ज्या व्यक्ती आहेत, त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष द्या. साधारण 10, 11, 12 किंवा 11-12 या तारखेदरम्यान थोडेसे त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं राहील आणि या महिन्याची जी पौर्णिमा आहे, ती थोडीशी स्पेशल आहे. या महिन्याची जी पौर्णिमा आहे ती 25 जानेवारीला आहे आणि त्याच दिवशी गुरु पुष्यामृत योग सुद्धा आहे. म्हणजे गुरु पुष्यामृत योग आणि चंद्राला संपूर्ण बळ म्हणजे हा जो दिवस आहे तो शुभफलदायी राहील. खास करून तुम्हाला काही खरेदी करायची असेल, सोन्या-चांदीची जर काही खरेदी करायचं असेल, तर या दरम्यान तुम्ही करू शकता आणि त्याचे काही चांगले लाभ सुद्धा तुम्हाला किंवा तुम्ही त्या गोष्टीचा उपभोग प्रत्यक्ष घेऊ शकाल. नक्की त्याचा अनुभव घ्या. तर मित्रांनो, हे होतं तूळ राशीचं जानेवारी 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं? आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला? खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि आपलं हे जे चॅनल आहे, मराठी ज्योतिष कट्टा, हे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.